आपलं 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 काम जरी आपण प्रामाणिकपणे पार पाडलं तरी निश्चितपणे आपण बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण केलेलं आहे असं आपण ठामपणे सांगू शकतो. निश्चितच सरांनी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या विषयी त्यांचा अभ्यास, त्यांची व्यासन अतिशय चांगला होता. त्यांना कुठली बिरुदावली द्यावी हे आपल्याला सुचत नाही, कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये ते महामानवही होते, ते विद्वानही होते. ते म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधलं, जसं की त्यांना खरं तर आपलं दुर्दैव आहे की आपल्या देशामधलं हे राजकारण, पक्ष यांच्यामुळं त्यांना फक्त कायदा मंत्री म्हणून काम करता आलं, पण ते फार वेळ करता आलं नाही. परंतु बाबासाहेबांना जर या मंत्रिमंडळामध्ये आणखीन काम करण्याची संधी खरं तर काँग्रेसनं दिली असती, कारण ते निवडून आले नाहीत वगैरे वगैरे, तर त्याच्यात लक्षात घ्या की त्यांचं ते छोटे झालेले नाही, त्यांचं मोठेपणे वाढलेलंच आहे. परंतु निश्चितच त्यांच्या विद्वत्तेचा फायदा हा आपल्याला घेता आलेला नाही. कारण आज आपण ज्यावेळेस त्यांचा विचार करतो, त्यांचे विविध क्षेत्रासंबंधीचे विचार हे त्यांनी मांडलेले आहेत. शेती संबंधीचे विचार आहेत. आज आपण विजेचा प्रश्न आहे, विजेसंबंधीचे विचार मांडलेले आहेत. आज आपण शेतीसाठी धरणं बांधलेले त्या संबंधीचे विचार मांडलेले आहेत. म्हणजे त्यांनी पुढच्या काळाचा विचार करून भारताच्या विविध क्षेत्रामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या संदर्भामध्ये ते विचार मांडले. त्यामुळं आपणच दुर्दैव आहोत की आपण त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या विद्वत्तेचा, ज्ञानाचा फायदा आपण घेऊ शकलो नाही. परंतु निश्चितच आपण भविष्यामध्ये सुद्धा आपण त्यांच्या विचारांचं अनुनय करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा आपल्याकडून करतो.